सनातन शास्त्रामध्ये आपलं स्वागत आहे. आपण जेव्हा ध्यान किंवा मेडिटेशन हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या मनात नेमकं काय येतं? डोळे मिटून शांत बसणं, श्वासावर लक्ष केंद्रित करणं की पॉझिटिव्ह थिंकिंग? पण हे तर फक्त वरवरचे स्तर आहेत. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की खरी प्रक्रिया तर याच्या खूप आत घडते, तर ध्यानादरम्यान आपल्या आत, आपल्या ब्रेन वेव्हजपासून ते आपल्या ऊर्जेच्या प्रवाहापर्यंत आणि अगदी आपल्या चेतनेच्या गाभ्यापर्यंत नेमकं काय घडतं, हा एक खूपच गूढ आणि सुंदर प्रवास आहे. आजच्या या विशेष भागात आपण आधुनिक न्यूरोसायन्स आणि प्राचीन शास्त्रांच्या मदतीने ध्यानाच्या आत दडलेल्या प्रक्रियेचा टप्प्याटप्प्याने उलगडा करणार आहोत. ही प्रक्रिया फक्त मानसिक नाही, तर ती जैविक, ऊर्जात्मक आणि आध्यात्मिक सुद्धा आहे. चला, हा आतला प्रवास एकत्र सुरू करूया. चला, तर मग सुरुवात करूया त्या भागापासून जो आपल्याला सर्वात जास्त परिचित आहे आणि जो सर्वात जास्त गोंगाट करतो, आपला मेंदू. सतत धावणारा या मंकी माइंडचं ध्यानात नेमकं काय होतं? असं वाटतं की आतमध्ये एक रेडिओ स्टेशन सुरू आहे जे कधीच बंद होत नाही. तुम्ही रेडिओ स्टेशन म्हणालात ही खूपच अचूक उपमा आहे. खरं तर सामान्यतः आपला मेंदू बीटा वेव्हजवर चालतो. बीटा वेव्स. हो, म्हणजे हे एका प्राईम टाईम न्यूज चॅनलसारखं आहे. सतत नियोजन, चिंता, भूतकाळातील घटनांचं विश्लेषण. अच्छा. यालाच न्यूरोसायन्समध्ये डिफॉल्ट मोड नेटवर्क किंवा DMN म्हणतात, जो मी, माझं, मला या कल्पनेचाच आधार आहे. हेच ते रेडिओ स्टेशन आहे जे सतत स्वतःबद्दलच बोलत राहतं. म्हणजे ध्यान म्हणजे हे रेडिओ स्टेशन बंद करणे आहे का, की त्याचं चॅनल बदलणं आहे? चॅनल बदलणे, अगदी बरोबर. जेव्हा ध्यान सुरू होतं तेव्हा मेंदू हळूहळू बीटा वेव्सच्या गोंगाटातून अल्फा वेव्सच्या शांत चॅनलवर येतो. इथे मानसिक शांतता आणि रिलॅक्सेशन जाणवतं. आणि जसं जसं ध्यान अधिक गहिरं होतं तेव्हा तसा मेंदू थीटा वेव्समध्ये जातो. हा एक लेट नाईट रेडिओ शो सारखा आहे, जिथे आपलं सुप्त मन, आपलं सबकॉन्शियस उघडं होतं आणि जुन्या दाबलेल्या भावना किंवा आठवणीवर येऊ शकतात. आणि इथेच मला वाटतं बरेच लोक अडकतात. त्यांना वाटतं की ध्यान म्हणजे विचार थांबवणे. हो, आणि जेव्हा जुने विचार किंवा भावना वर येतात तेव्हा त्यांना वाटतं की ते फेल होत आहेत. पण स्रोत सांगतात की विचारांशी कुस्ती खेळायचीच नाहीये. अगदी बरोबर. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात म्हटले आहे, यतो यतो निश्चरति मनःश्चंचलमस्थिरम ततस्ततो नियम्येतत आत्मन्येव वशम नयेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ हे चंचल आणि अस्थिर मन जिथे जिथे भटकत जाईल तिथून त्याला जबरदस्तीने नाही तर हळुवारपणे परत आणून आत्म्यावर स्थिर करायचं आहे. हळुवारपणे? हो, शास्त्रांनी कधीच विचार थांबवा असं सांगितले नाही. त्यांनी सांगितलंय की विचारांशी असलेली ओळख सोडा, विड्रॉ आयडेंटिफिकेशन. हा फरक खूप मोठा आहे. म्हणजे डोक्यात येणाऱ्या प्रत्येक विचाराला माझा विचार म्हणून चिकटून बसायचं नाही. बरोबर. तो फक्त एक विचार आहे जो आला आणि जाईल. हे खूप मोठं स्वातंत्र्य आहे. हो ना? ध्यानाचा अर्थ सकारात्मक विचार करणे नाही, तर भविष्य आणि भूतकाळातील विचारच कमी करणे आहे. या प्रक्रियेत मेंदू नेतृत्व करणं सोडून देतो आणि फक्त ऐकायला, निरीक्षण करायला लागतो. तो प्रतिक्रिया देण्याऐवजी फक्त साक्षी बनतो. अगदी. आणि जेव्हा मेंदू इतका शांत होतो तेव्हा शरीरात नक्कीच काहीतरी बदल होत असणार. कारण मन आणि शरीर वेगळे नाहीत. स्रोतांमध्ये उल्लेख आहे की ही शांतता प्राण नावाच्या ऊर्जेवर परिणाम करते. हा प्राण म्हणजे नक्की काय आहे? ही फक्त श्वास घेण्याची क्रिया आहे की त्याहून अधिक काही? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. योगशास्त्रानुसार मन हे प्राणाचं एक कार्य आहे. प्राण म्हणजे जीवनशक्ती, ऊर्जा किंवा बायो एनर्जी. बायो एनर्जी? हो. जेव्हा विचार आणि भावनांमार्फत ही ऊर्जा बाहेरच्या जगात विखुरलेली असते तेव्हा आपण थकलेले आणि विचलित असतो. पण जेव्हा विचार मंदावतात तेव्हा ही ऊर्जा शरीरात पुन्हा संघटित होऊ लागते. ती आतल्या दिशेने वाहू लागते. आणि हे आपण प्रत्यक्ष अनुभवू शकतो का, की ही फक्त एक संकल्पना आहे? नाही, हे नक्कीच जाणवतं. याचे काही स्पष्ट शारीरिक संकेत आहेत. पहिला म्हणजे श्वास नैसर्गिकरित्या हळू आणि उथळ होतो. म्हणजे आपण मुद्दामहून श्वास हळू करायचा नाहीये? नाही, तो आपोआप तसा होतो. योगशास्त्रानुसार आपल्या शरीरात 2 मुख्य ऊर्जा प्रवाह आहेत, डावीकडचा इडा आणि उजवीकडचा पिंगला नाडी. ध्यानात त्या संतुलित होऊ लागतात. म्हणजे आपल्या शरीरातील 2 वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल सर्किट्स सारखं आहे का? आणि जेव्हा त्या बॅलन्स होतात तेव्हा काय होतं? तेव्हा एक तिसरा आणि सर्वात महत्वाचा सर्किट सुरू होतो. प्राण सुषुम्ना नावाच्या मध्यवर्ती ऊर्जा वाहिनीमध्ये प्रवेश करतो.
सुषुम्ना. हो, म्हणजे सेंट्रल चॅनल, जो आपल्या पाठीच्या कण्यातून जातो. आणि याचे अनुभव खूप प्रत्यक्ष असतात. जसे की पाठीच्या कण्यामध्ये उष्णता जाणवणं, चेहऱ्यावर किंवा कपाळावर सूक्ष्म कंपनं जाणवणं किंवा आज्ञाचक्रावर म्हणजे दोन्ही भुवयांच्यामध्ये दाब जाणवणं, ही सर्व प्राणाच्या पुनर्रचनेची शारीरिक लक्षणं आहेत. ही कल्पना नाही, तर एक जैविक ऊर्जात्मक बदल आहे. म्हणजे हे अनुभव म्हणजे काहीतरी चमत्कार नाही, तर एका नैसर्गिक प्रक्रियेचे संकेत आहेत. अगदी प्राचीन शास्त्रानुसार एक नियम आहे. जिथे प्राण जातो तिथे लक्ष जातं आणि जिथे लक्ष स्थिर होतं तिथे ओळख विरघळते. वा. या टप्प्यावर ध्यान हे मानसिक प्रयत्नांऐवजी ऊर्जात्मक संतुलन बनतं. ही ऊर्जेची पुनर्रचना खूपच शक्तिशाली वाटते. एका स्रोताने एक आकर्षक मुद्दा मांडला आहे की ध्यान हे आध्यात्मिक असण्याआधी न्यूरोलॉजिकल सेफ्टी ट्रेनिंग आहे. हो, हे ऐकायला कमी गूढ आणि जास्त व्यावहारिक वाटतं. हो. आणि हा ध्यानाचा सर्वात दुर्लक्षित पण महत्वाचा फायदा आहे. आपलं शरीर आणि आपली मज्जासंस्था म्हणजे नर्वस सिस्टम सतत फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये असते. याला सिम्पथेटिक डॉमिनन्स म्हणतात. सततचा ताण, डेडलाईन्स, असुरक्षितता. अगदी. यामुळे शरीर नेहमी धोक्यासाठी तयार असतं. म्हणजे आपल्या शरीरात एक ॲक्सिलरेटर आहे जो सतत दाबलेलाच राहतो. बरोबर. आणि ध्यान म्हणजे ते ॲक्सिलरेटरवरून पाय काढून इमर्जन्सी ब्रेक दाबण्यासारखं आहे. अच्छा. ध्यान या सतर्क रहा मोडला बंद करून शांत रहा, सगळं ठीक आहे मोड सुरू करतं, ज्याला विज्ञानात पॅरासिम्पॅथेटिक मोड म्हणतात. शरीराला संदेश मिळतो की आत्ता कोणताही धोका नाहीये, तू सुरक्षित आहेस. आणि याचमुळं कदाचित ध्यानात लोकांना अचानक रडू येतं किंवा शरीर थरथरायला लागतं. अगदी तसंच. कारण शरीर जेव्हा सुरक्षित वाटू लागतं तेव्हा ते आतमध्ये साठवून ठेवलेला जुना तणाव आणि दाबलेल्या भावना बाहेर टाकायला लागतं. हे शरीरात अडकलेल्या जुन्या आठवणी, ज्यांना शास्त्र संस्कार म्हणतात, त्यांना बाहेर काढण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे. बहुतेक लोक अजाण नसतात, तर ते त्यांच्याच शरीरात असुरक्षित असतात. ध्यान ती सुरक्षितता परत आणतं. म्हणजे आपण आठवणींना पुसून टाकत नाहीत, तर त्या आठवणींशी जोडलेला जो इमोशनल चार्ज आहे तो काढून टाकतो. उत्तम शब्द. आपण त्या आठवणींना पुन्हा पुन्हा चालवणारी इमोशनल बॅटरी काढून टाकतो. ती आठवण राहते, पण तिचा त्रास देण्याचा गुणधर्म नाहीसा होतो. ठीक आहे, हे सगळं खूपच गहन आहे. पण आता त्या टप्प्याकडे येऊया जो मला सर्वात जास्त आकर्षक आणि थोडा भीतीदायकही वाटतो. स्रोतांमध्ये उल्लेख आहे की एका विशिष्ट खोलीवर आपल्या आत सतत बोलणारा, प्रत्येक गोष्टीवर कॉमेंट्री करणारा आवाज नाहीसा होतो. एक मिनिट, तो आवाज म्हणजे मी नाही का? जर तो आवाजच गेला तर माझं काय होणार? ही भीती स्वाभाविक आहे. कारण आपण आयुष्यभर त्या आवाजालाच मी समजत आलो आहोत. आपण ज्याला मी म्हणतो तो बऱ्याच अंशी हा सतत चालणाऱ्या निवेदकच असतो. कॉमेंट्री सिस्टम. हो, हे चांगलं आहे, ते वाईट आहे, असं करायला हवं होतं, त्याने असं का म्हटलं असेल, ही अखंड कॉमेंट्री. गंमत म्हणजे जेव्हा तो आवाज शांत होतो तेव्हा त्याला दाबलेलं नसतं किंवा नियंत्रित केलेलं नसतं. मग तो फक्त अनावश्यक होऊन जातो. म्हणजे बुद्धी आणि जागरूकता तर असते, पण त्यावर मालकी हक्क सांगणारा, मी हे केलं असं म्हणणारा तो छोटा माणूस गायब होतो. अगदी. तो एका कायमच्या सुट्टीवर जातो. यालाच गूढवादात अहंकाराचा मृत्यू किंवा लय असं म्हणतात. त्या अवस्थेतही आकलन असतं, बुद्धिमत्ता असते आणि कृतीही असते, पण त्यावर मीपणाचा शिक्का नसतो. आणि याच वेळी साक्षीभाव जन्माला येतो. हो, याच वेळी साक्षीभाव किंवा विटनेस स्टेट जन्माला येतो. आपण विचार करणारे न राहता विचारांची निरीक्षक बनतो. स्रोतांमधली ती ट्रॅफिक जंक्शनची उपमा मला खूप आवडली. म्हणजे आपण ट्रॅफिक जंक्शनवर उभे आहोत आणि गाड्या म्हणजे विचार ये जा करत आहेत. बरोबर. आपण प्रत्येक गाडीत बसून प्रवास करत नाही, फक्त त्या शांतपणे पाहतो. हो, आपण ट्रॅफिकचा भाग नाही, आपण फक्त साक्षी आहोत. आणि हे लक्षात येणं की मी विचार नाही, तर विचारांना पाहणारा आहे, हेच खरं स्वातंत्र्य आहे. तर मग जर विचारांचे ढग दूर झाले, भावनांचं वादळ शांत झालं आणि तो आतला निवेदकही गप्प बसला, तर मागे काय उरतं? अंतिम अवस्था काय आहे? याबद्दल शास्त्र काय सांगतात? यालाच आत्मजागरूकता किंवा आत्म अवेअरनेस म्हणतात. ही चेतनेची मूळ अवस्था आहे, आपला खरा स्वभाव. आपला खरा स्वभाव. हो, मांडुक्य उपनिषद या अवस्थेचे वर्णन खूप सुंदर करते. नांतप्रज्ञम न बहिष्प्रज्ञम प्रपंचोपशमम शांतम शिवम अद्वैतम.
हे ऐकायला खूप काव्यात्मक आहे, पण याचा सोप्या भाषेत अर्थ काय? याचा अर्थ आहे ती अवस्था अशी आहे जिथे ना आतले ज्ञान आहे ना बाहेरचे ज्ञान आहे. अच्छा. सर्व मानसिक कल्पनांचा अंत झालेला आहे, ती शांत आहे, कल्याणकारी आहे आणि अद्वैत आहे. म्हणजे त्या अवस्थेत चेतना कोणत्याही वस्तू किंवा विचाराशिवाय राहते. तिला अस्तित्वात राहण्यासाठी कशाचाही आधार लागत नाही. बरोबर, ती स्वतःच्याच प्रकाशाने प्रकाशित असते. हीच ध्यानाची समाधीत बदलणारी अवस्था आहे. आणि यातली सर्वात सुंदर गोष्ट जी स्त्रोतांमध्ये सांगितली आहे ती म्हणजे तुम्ही या अवस्थेत प्रवेश करत नाही, बाकी सर्व गोष्टी निघून जातात. अगदी म्हणजे आपल्याला काहीतरी मिळवायचं नाहीये, फक्त जे अनावश्यक आहे ते सोडून द्यायचंय. अगदी बरोबर. आपण ती चेतना किंवा तो आत्मा तयार करत नाही, तो आधीपासूनच तिथे आहे. आपण फक्त त्यावर जमा झालेली विचारांची आणि भावनांची धूळ बाजूला करत आहोत. आपण आकाश तयार करत नाही, फक्त ढग विरघळण्याची वाट पाहतो. हो, आकाश तर नेहमीच तिथे होतं. चला, आता या आकाशातून पुन्हा जमिनीवर येऊया. या सगळ्याचा दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो, हे खरंच काम करतं हे कसं ओळखावं? कारण अनेकदा ध्यानात बसल्यावर तर काहीच विशेष जाणवत नाही. खरी परीक्षा ध्यानानंतरच्या जीवनात आहे, आसनावर बसल्यावर नाही. याचे काही स्पष्ट संकेत आहेत. काय आहेत ते? पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भावनिक प्रतिक्रिया देण्यास विलंब लागणं. एखादी गोष्ट घडल्यावर लगेच राग किंवा दुःख येण्याऐवजी तुमच्यात आणि त्या प्रतिक्रियेत एक शांत अवकाश निर्माण होतो. तुम्हाला निवड करण्याची संधी मिळते. हे तर खूपच व्यावहारिक आहे. म्हणजे आपल्याला रस्त्यावरच्या ट्रॅफिकला थांबवता येत नाही, पण आपण सिग्नलवर शांतपणे थांबायला नक्कीच शिकू शकतो. हो. दुसरं म्हणजे अनावश्यक बोलणं कमी होणं. तिसरं, एकटेपणा त्रासदायक वाटण्याऐवजी आनंददायक वाटू लागतो. कारण शांतता रिकामी न वाटता परिपूर्ण वाटते. अगदी. आणि सर्वात महत्वाचं, दुःखाची तीव्रता कमी होते. जीवनात वेदना होऊ शकतात, पण त्याचं मानसिक घर्षण म्हणजे सफरिंग नाहीसं होतं. दुःख तुम्हाला स्पर्श करून जातं, पण तुमच्यात घर करत नाही. आणि त्या सामान्य चुका कोणत्या आहेत ज्या टाळायला हव्यात? कारण अहंकार खूप हुशार आहे. तो ध्यानाला सुद्धा एक प्रोजेक्ट बनवू शकतो. हो, तो नक्कीच बनवतो. काही सामान्य सापळे आहेत, जसं की आनंदाचा किंवा चमत्कारांचा पाठलाग करणे. म्हणजे आज मला प्रकाश दिसला, आज मला खूप आनंद झाला, या अनुभवांना पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणे. हे सर्व गोष्टी अहंकारालाच बळकट करतात. म्हणजे स्वतःची प्रगती मोजायची नाही, गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात माझं ध्यान चांगलं लागलं असं म्हणायचं नाही. किंवा एखादी विशिष्ट अवस्था मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करणे, हे सुद्धा अडथळे बनतात. पण प्रयत्न तर करायलाच लागेल ना. सुरुवातीला हो, पण खरी गंमत तर तेव्हा आहे जेव्हा प्रयत्न करणं सुद्धा एक अडथळा बनतं. कारण प्रयत्न करणारा मी हाच तर अडथळा आहे. एका विशिष्ट टप्प्यानंतर ध्यान तुम्ही करत नाही, ते तुमच्यासोबत घडायला लागतं. बृहदारण्यक उपनिषद सांगतं की नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेध्या न बहुना श्रुतेन. म्हणजेच हा आत्मा प्रवचनाने, बुद्धीने किंवा खूप ऐकण्याने प्राप्त होत नाही. बरोबर. उपनिषद पुढे म्हणतं, यमे वैष वृणुते तेन लभ्यः. याचा अर्थ म्हणजे तो आत्मा स्वतःला फक्त त्याच्यासाठी प्रकट करतो जो पुरेसा शांत आणि ग्रहणशील झाला आहे. कदाचित ध्यानाचा अंतिम उद्देश काहीतरी नवीन मिळवणे नाही, तर जे नेहमीपासून तिथेच आहे आपल्या आत, ते अनुभवण्या इतकं शांत होणं आहे. अगदी. तर मग जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार, आपल्या जीवनात असा कोणता गोंगाट आहे, बाहेरचा आणि आतला, जो आपल्याला त्या आतल्या शांततेला ऐकण्यापासून रोखत आहे? ध्यानाच्या या आतल्या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. मेंदूच्या लहरींपासून ते प्राणाच्या प्रवाहापर्यंत आणि साक्षी भावाच्या जन्मापर्यंतचा हा प्रवास आपल्याला नक्कीच अंतर्मुख करणारा ठरला असेल. जर आतल्या शांततेचा हा शोध तुम्हाला आवडला असेल तर ही स्पष्टता इतरांपर्यंतही पोचवा. फक्त लिंक शेअर करू नका, तर कदाचित आज कोणासोबत तरी एक क्षण शांततेचा शेअर करा. आणि अशाच प्रवासासाठी या भागाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या ध्यानाच्या प्रवासातला सर्वात मोठा गोंगाट कोणता आहे. चला ही चर्चा एकत्र चालू ठेवूया.